मधली यंदा कोणत्याही परिस्थितीत नाशिक लोकसभा जिंकायचीच असं ठरवून भुजबळ सध्या जोरदार प्रचार करतायत। समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीने आघाडी घेतली असली तरी ही जागा राखायचीच या संदर्भात जोरदार तयारी सध्या सगळेच पक्ष करतायत। काँग्रेसचा कितपत फायदा भुजबळांना होईल ही शंका असली तरी सेनेच्या उमेदवाराला भाजपने भक्कम साथ दिली तर युतीचा विजय सोपा मानला जातोय। फोडाफोडीच्या राजकारणात भुजबळांचा हात कोणीही धरू शकत नाही हे देखील राजकारणातलं इतिहास तज्ञ जाणून आहेत। एक रिपोर्ट बघूयात। नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे अखेर समीर भुजबळ यांनाच मैदानात उतरवलंय। उमेदवारी जाहीर होताच समीर भुजबळांनी प्रचाराचे झंझावाती दौरे सुरू केलेत। वरून सोबतीला छगन भुजबळांची लोकप्रियता आणि समता परिषदेची यंत्रणाही राष्ट्रवादीच्या दिमतीला आहेच। म्हणून समीर भुजबळांच्या प्रचार दौऱ्यांना बऱ्यापैकी गर्दी जमतेय। शेतकऱ्यांची नाराजीच युतीच्या उमेदवाराला पराभूत करेल असं ते म्हणतात। असं आहे की खरं म्हणजे ग्रामीण भागातील जी काही जनता आहे ते पहिल्यापासून आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने चालणारी आणि मानणारा आहे। पण गेल्या 5 वर्षापूर्वी शिवसेना बीजेपीने जे आश्वासन आणि स्वप्न दाखवले त्यामुळे खऱ्या अर्थाने थोडा जो काय वर्ग आहे तो तिकडे वळला गेला होता। आणि ह्या गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना जी काय अपेक्षा होती की बाबा मला जो हमीभाव चांगला मिळाला असता, शेतकऱ्यांना जेव्हा हा फटका बसतो तो निश्चितच मग तो त्याच्या रूपांतर जे आहे निवडणुकीच्या दरम्यान जे शेतकरी बांधव दाखवून देतात। दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला लागलेत। वरून गिरीश महाजन यांचीही शिवसेनेला उत्तम साथ मिळतेय। पण युतीतल्या नाराजांची मंथरणी करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। मला असं वाटतं का शेवटी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब उमेदवारीबाबतचा निर्णय घेतात, परंतु त्याचबरोबर आपण देखील इच्छुक उमेदवार म्हणून जी काही कामे केली तर ती लोकांपर्यंत, कारण अवधी खूप नंतर कमी मिळतो, एक 15 दिवसाचा म्हणजे उमेदवारी अर्ज माघारी त्यानंतर 15 दिवसाच्या, आणि त्या कमी काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही। आणि त्याकरता आपण त्या माध्यमातून जी काही संघटना आणि लोकप्रतिनिधी संयुक्तिक अशी कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आता सध्या करत आहोत। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा अलीकडचा इतिहास पाहिला तर तिथे शक्यतो विद्यमान खासदाराला पुन्हा संधी मिळत नाही। पण कमकुवत झालेली मनसे आणि सेना भाजप युतीच्या जोरावर हेमंत गोडसे दुसऱ्यांदा खासदार होण्याचा त्यांनी चंग बांधलाय। पण राष्ट्रवादीची मुलूक मैदान तोफ असलेले छगन भुजबळ इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातले अजिबात नाहीत। त्यामुळे नाशिकची लढत रंगतदार होणार हे नक्की। समीर भुजबळ यांचं नाव नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीनं जाहीर केलंय। शिवसेनेचा उमेदवार मात्र अजून निश्चित नाहीये। विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार असणार का जिल्हाप्रमुख विजय करंजकर हेही दावेदारी दाखवत आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट जरी झालं नसलं तरी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भुजबळांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकले तरच पुढच्या विधानसभेला त्याचा फायदा होऊ शकतो, यामुळे ही निवडणूक गाजणार हे निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक।